नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी संभाव्य प्रश्न विश्लेषण भाग 23 ला हात घालतोय। तर संभाव्य प्रश्न विश्लेषण भाग 23 च्या माध्यमातून आणखीन काही पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेच्या अनेक प्रश्नांविषयीचं विश्लेषण जे काय ते आज आपण घडवून आणणार आहोत। आतापर्यंतच्या संभाव्य प्रश्न विश्लेषण भाग विभिन्न भागांमध्ये या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। तशाच प्रकारे आणखीन काही प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते आजच्या या भागामध्ये आपण घडवून आणणार आहोत। तर सुरू करूया आजच्या भाग 23 ला। आता पहा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न मी तो स्पष्ट केलेला आहे तो या प्रकारचा आहे की खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा। हा जो काही प्रश्न आहे तो टोटली या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या रचनातून आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि एक प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या स्तरावर सुद्धा याचा संदर्भ जो काय तो स्पष्ट करता येऊ शकतो। आणि म्हणून इथं काय म्हटलेलं आहे पहा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा। ते पक्के महाविदर्भवादी होते। महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजयरावांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती। त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटे। बॅरिस्टर रामराव देशमुख, गत्र्य माडखोलकर, डॉक्टर मुकुंदराव जयकर आणि बापूजी आने। तर आता कोणत्या व्यक्तीविषयी एक प्रकारे हे विधान आहेत या दृष्टीने फॅक्च्युअल बेसिसवर असणारा हा जो काही प्रश्न आहे तो मागे राज्यसेवेला विचारला गेलेला आहे। तर या अनुषंगाने याचं उत्तर जे काय ते आपल्याला शोधायचं आहे। मग आता पाहते की ते पक्के महाविदर्भवादी होते या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी जे काही विधान आहे ते विदर्भाशी रिलेटेड आहे किंवा जो कोणी व्यक्ती आहे तो विदर्भाशी अधिकाधिक रिलेटेड आहे असं त्यावरून स्पष्ट होतं। एवढंच नव्हे तर या महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही जी काही धनंजयराव गाडगेळांची जी काही म्हणणं होतं त्याही कल्पनेला त्यांनी अमान्य केलं होतं किंवा त्यांना ही संकल्पना मान्य नव्हती असंही त्या व्यक्तीच्या दृष्टीने स्पष्ट करता येतं। आणि एवढंच नव्हे तर त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असं सतत वाटे असे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। तर अशी महाविदर्भाशी संबंधित किंवा विदर्भ या प्रदेशाशी संबंधित असणारी जवळीकता असणारी अशी कोणती व्यक्ती होती की ज्यांच्या बाबतीत ही संबंध विधानं लागू पडतात? तर ते होते लोकनायक बापूजी आने। उत्तर काय सांगता येईल आपल्याला? लोकनायक बापूजी आने। ज्या लोकनायक बापूजी आने यांचा उल्लेख आपल्याला एक प्रकारे महाराष्ट्राच्या पातळीवर एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून करता येऊ शकेल, विशेषतः विदर्भाच्या पातळीवर, कारण की त्यांनी 1948 ते 1952 या कालखंडात राज्यपाल पदी काम केलेलं आहे। बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। लोकमान्य टिळक त्यांचे राजकीय गुरु होते। किंबहुना एक प्रकारे नागपूर लोकसभा मतदारसंघातून सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती असंही म्हणायला काही हरकत नाही। तर असे हे जे काही लोकनायक बापूजी आने की जे महाविदर्भाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अधिकाधिक एक प्रकारे समर्थक होते असं म्हणायला जागा होते। यांचं पूर्ण नाव माधव श्रीहरी आने असं या ठिकाणी एक प्रकारे आहे, पण यांना अधिकाधिक जी लोकप्रियता प्राप्त झाली ती लोकनायक बापूजी आने या अर्थाने। तर अशा या लोकनायक बापूजी आने यांच्याविषयीची जी काही एक प्रकारे माहिती आहे ती थोडक्यात आपण पुढे पाहूया। मात्र याचं उत्तर आपल्याला सांगता येईल या संबंध विधानांच्या अनुषंगाने बापूजी आने। तर आता पहा, लोकनायक बापूजी आने की जे डॉक्टर माधव श्रीहरी आने या पूर्ण नावाने ओळखले जातात। आने यांचे राजकीय गुरु जसं मी आता म्हटलं की लोकमान्य टिळक हे होते। 1948 ते 1952 या काळात ते बिहारचे राज्यपाल देखील होते। 1959ची नागपूर लोकसभा मतदारसंघाची जी पोटनिवडणूक होती त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवलेली होती आणि ती जिंकली सुद्धा होती। त्याचबरोबर 1962 ते 67 या काळात नागपूर लोकसभा मतदारसंघातून विदर्भ आंदोलन समितीच्या तिकिटावर, म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी आने यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाची जागा आहे ती काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली होती। मात्र नंतर त्यांनी कधी 1962 ते 67 म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावरची असणारी जी काय जागा आहे ती विदर्भ आंदोलन समितीच्या तिकिटावर या ठिकाणी लढली होती आणि ती काँग्रेसच्या रिखबचंद्र शर्मा यांना पराभूत करून या ठिकाणी ते खासदार झालेले होते। म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नंतरची निवडणूक लढवली का? नाहीये। 1959ची निवडणूक मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक जी काय आहे किंवा एक प्रकारे पोटनिवडणूक जी काय आहे ती काँग्रेसच्या तिकिटावर लढलेली होती। पण एक प्रकारे नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून जी काही निवडणूक लढवली होती ती विदर्भ आंदोलन समितीच्या तिकिटाच्या आधारावर आणि काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसचे रिखबचंद्र शर्मा यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली होती आणि ते त्यात जिंकलेही होते आणि लोकसभेत खासदार देखील झाले होते या शर्मा यांना पराभूत करून। आणि 1967 मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या NR देवघरे यांच्याकडून नंतर ते पराभूत सुद्धा झालेले होते। तर एकंदरीत या ठिकाणी विदर्भाचं समर्थन करणारे किंबहुना या ठिकाणी महाविदर्भ हा स्वतंत्र राज्य असावं असं या ठिकाणी म्हणणं मांडणारे हे बापूजी आने
होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि विशेष म्हणजे यांच्या बाबतीतची एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे ती म्हणजे कोणती, की 1918मध्ये या बापूजी आने यांनी लोकमत नावाचं मराठी वृत्तपत्र जे काय आहे ते स्थापन केलेलं होतं, निर्माण केलेलं होतं, काढलेलं होतं 1918मध्ये. आणि हेच लोकमत नावाचं वृत्तपत्र की जे आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ते वृत्तपत्र या ठिकाणी नंतर जवाहरलाल दर्डा यांनी विकत घेतलेलं होतं. म्हणजे एक प्रकारे आज लोकमत या वृत्तपत्राचे जे कोणी एक प्रकारे व्यवस्थापक म्हणा, मालक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत दर्डा कंपनी, तर ती एक प्रकारे या ठिकाणी जवाहरलाल दर्डा यांच्या माध्यमातून हे लोकमत वृत्तपत्र जे काय ते विकत घेतलं गेलेलं होतं, की जे खऱ्या अर्थाने या बापूजी आने यांनी स्थापन केलेलं लोकमत वृत्तपत्र होतं. तर एक प्रकारे या सर्व पातळीवर या ठिकाणी या महाविदर्भवादी राज्याची संकल्पना मांडणाऱ्या बापूजी आनेविषयीची हे प्रश्न आपल्याला सांगता येऊ शकेल, त्यांच्याविषयीची ही विधानं स्पष्ट करता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाऱ्यांनी व्हावी अशी तरतूद होती. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली. 42व्या घटनावस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला, परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आपल्याला शोधायचे काय की कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे. मग आता पहा, या ठिकाणी खालील विधाने विचारात घ्या या अर्थाने पहिलं जे विधान दिलेलं आहे की राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाऱ्यांनी व्हावी अशी तरतूद होती, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. की एक प्रकारे जो काही राज्यघटनेचा कच्चा मसुदा होता त्या कच्च्या मसुद्यामध्ये राज्यपालांची जी काही निवड आहे ती एक प्रकारे प्रौढ मताधिकाऱ्यांनी व्हावी अशी तरतूद होती. पण नंतर या राज्यपाल पदाविषयी अनेक जी काही चर्चा संविधान सभेच्या स्तरावर झाली, खलबत झाली, तर त्यातून अंतिमतः या ठिकाणी काय विचार घेतलं गेलं की राज्यपालांच्या निवडीचा विचार न करता, म्हणजे आता इथं जे दुसरं विधान दिलेलं आहे की राज्यपालांची नियुक्तीबाबत अमेरिकेची पद्धत नाकारून, अमेरिकेची पद्धत कशा पद्धतीने होती तर अमेरिकेमध्ये या ठिकाणी राज्यपाल जो काय आहे तो निवडून दिला जातो, पण अमेरिकेची पद्धत या ठिकाणी नाकारून आपण कॅनेडियन पद्धतीचा स्वीकार केला आणि म्हणून या ठिकाणी आपल्याकडे राज्यपालाच्या बाबतची जी काही निवडीची पद्धत आहे ती विचारात घेतली गेलेली नाहीये. आणि म्हणून दुसरंही विधान हे बरोबर आहे की भलेही आपल्याकडे राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये राज्यपालाच्या निवडणुकीच्या किंवा प्रौढ मताधिकाराच्या आधारावर निवडीच्या बाबतची तरतूद केलेली असली तरी प्रत्यक्षात घटनेच्या रचनेचा जर विचार केला तर राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने एक प्रकारे अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली. त्यानंतर तिसरं जे विधान आहे की 42व्या घटनावस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. तर आता एक लक्षात घ्या की ऑब्व्हियसली हे विधान बरोबर आहे की 42व्या घटनावस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला, कारण की कलम 74(1) घटनेचं जे कलम 74(1) आहे त्यामध्ये तरतूद काय केलेली आहे की राष्ट्रपतीला सहाय्य किंवा सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल आणि मंत्रिमंडळ किंवा मंत्रिपरिषदेने दिलेला जो काही सल्ला आहे तो राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल की जो 42व्या घटनेनुसार केलेल्या तरतुदीचा भाग आहे. म्हणजे एक प्रकारे राष्ट्रपतींना सल्ला किंवा सहाय्य करण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल आणि मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती वागतील असे या ठिकाणी एक प्रकारे 42व्या घटनेनुसार तरतूद केलेली आहे. मात्र 44व्या घटनेनुसार या तरतुदीला पुढे आणखीन थोडंसं विस्तार केला गेलेला आहे किंवा त्यातला विस्तार पावलेला आहे. तो कशा पद्धतीने की भलेही राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील असं जरी एक प्रकारे या ठिकाणी 42व्या घटनेनुसार स्पष्ट केलेलं असलं तरी राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगता येऊ शकेल अशी ही तरतूद 44व्या घटनेनुसार केली गेली आहे की राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याला फेरविचार करण्यासाठी सांगू शकतील आणि नंतर मात्र मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागतील असं या ठिकाणी 44व्या घटनेनुसार स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे 42व्या घटनेनुसार अशी तरतूद या कलम 74(1) विषयीची आणि 74व्या घटनेनुसार असणारी तरतूद या कलम 74(1) विषयीची या दोन्ही बाबतीतची माहिती असणं आपलं आवश्यक आहे की एक प्रकारे 42व्या घटनेनुसार एक प्रकारे या ठिकाणी राष्ट्रपतींना जो काही मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला आहे तो बंधनकारक आहे, पण राष्ट्रपती त्या सल्ल्याला फेरविचार करण्यास सांगू शकतील, मात्र त्यानंतर ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील. तर याचा संबंध 42व्या घटनावलीशी सुद्धा आहे आणि 44व्या घटनावलीशी सुद्धा आहे. मात्र या बाबतीत आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट काय सांगता येईल की जी प्रश्नामध्ये नमूद केलेली आहे की अशी तरतूद राज्यपालाला लागू होते का, नाही आहे. तर त्यामुळे या ठिकाणी अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही आहे हे म्हणणं बरोबर आहे. म्हणून तिन्ही विधानं या ठिकाणी कशी आहेत तर बरोबर आहेत आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क.
माधप्पा या ठिकाणी कलम 153 नुसार जी तरतूद आहे ती पण खूप महत्त्वाची आहे, ज्याच्यावर सुद्धा आयोगाकडून बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत किंवा प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, मात्र या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांसाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती होऊ शकते. 1956च्या 7व्या घटनानुसार हा उल्लेख आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मणिपूर, त्रिपुरा, नागालँड या राज्यांसाठी सुद्धा अनेक वेळा एक राज्यपाल नेमले जातात, हेही इथं आपल्याला माहिती असावं. तर ही कलम 153शी संबंधित तरतूद बऱ्याच वेळा आयोगाकडून विचारली गेलेली आहे. तसंच कलम 155 नुसार राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात, कारण की आपल्याकडे एक प्रकारे कॅनेडियन पद्धतीप्रमाणे जी काही राज्यपालांची नियुक्ती आहे ती राष्ट्रपतीच्या स्तरावर केली जाते. त्यानंतर कलम 74(1) नुसार राष्ट्रपतींना सहकार्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल व राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्या मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागेल. ही जी काही 42व्या घटनासुचीनुसार असणारी तरतूद आहे 1976ची, ती देखील महत्त्वाची आहे. पण ही तरतूद मात्र राज्यपालांसंबंधी करण्यात आलेली नाही आहे. पण घटनेच्या कलम 74(1) नुसार राष्ट्रपती मंत्रिपरिषदेने दिलेल्या सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकेल आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर दिलेल्या सल्ल्यानुसारच वागतील, अशी तरतूद 44व्या घटनानुसार 1978 साली विचारात घेतली गेलेली आहे. हे देखील आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की सध्या आपल्याकडे पूर्ण देशपातळीवर जर विचार केला तर अनेक घटक राज्यांच्या अंतर्गत किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ही जी काही जाहीर केली गेलेली होती, तर त्या बेसिसवर सगळीकडे त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून जी काय हालचाली आहेत किंवा सुरुवात जी काय ती होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्या अनुषंगाने जर एखादा प्रश्न आगामी राज्यसभा पूर्वपरीक्षेमध्ये विचारला गेला तर ते काही चुकीचं असणार नाही आहे. आणि मग अशाच प्रकारचा एक प्रश्न शैक्षणिक धोरणाशी संबंधितचा जो काही प्रश्न आहे तो मागे सुद्धा आयोगाने विचारलेला होता राज्यसेवेमध्ये. तर इथं या ठिकाणी शिक्षणविषयक धोरणाच्या दृष्टिकोनातूनच हा प्रश्न विचारला गेलेला आहे की प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे? डॉक्टर राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग, हंटर आयोग, वरीलपैकी एकही नाही. तर आता एक लक्षात घ्या की कोठारी आयोग हा सुद्धा शैक्षणिक दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण आयोग म्हणून भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार आपल्याकडे पहिलं शैक्षणिक धोरण जे काय आहे ते मांडलं गेलेलं होतं आणि एक प्रकारे तेच पुढे स्वीकारलं गेलेलं सुद्धा होतं. पण इथं प्रश्न जो काय आहे तो कशा पद्धतीने विचारलेला आहे, तर विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून असणारी जी काही पदवी आहे ती प्रशासकीय सेवांसाठी आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटलेले आहे? तर भारतामध्ये 1948 अंतर्गत विद्यापीठ शिक्षण आयोग हा स्थापन झालेला होता आणि तो स्थापन झाला होता डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन झालेला होता. तर अशा या विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या माध्यमातून ही शिफारस केली गेलेली होती की एक प्रकारे प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये, या 1948 साली स्थापन झालेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या माध्यमातून. या विद्यापीठ शिक्षण आयोगाने प्राध्यापक पदाच्या दृष्टिकोनातून असणारी रचनात्मक स्वरूप नेमकं कसं असावं किंवा शिक्षकी पेशाच्या स्तरावर असणारं रचनात्मक स्वरूप कसं असावं, विद्यापीठ शिक्षणाचं स्वरूप नेमकं कसं असावं, स्त्री शिक्षणाचं स्वरूप नेमकं कसं असावं किंवा शिक्षण मानक कोणत्या प्रकारचे असावेत, अशा विभिन्न दृष्टिकोनातून असणाऱ्या अनेक शिफारशी विद्यापीठ शिक्षणाशी संबंधित या विद्यापीठ शिक्षण आयोगाने किंवा राधाकृष्णन आयोगाने केलेल्या होत्या. 1948च्या अंतर्गत स्थापन झालेल्या या राधाकृष्णन आयोगाने 1949ला त्यांनी आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या माध्यमातून अशा विभिन्न विषयावर त्यांनी अनेक प्रकारच्या शिफारशी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. किंबहुना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी त्यांनी शिफारस जी काय ती स्पष्ट केलेली होती. तर असा हा जो काही राधाकृष्णन आयोग जो होता की जो 1948 साली स्थापन झाला होता, तर या आयोगाने या प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी आवश्यक बाब असू नये याही शिफारशीला विचारात घेतलेलं होतं. तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राधाकृष्णन आयोग. माधप्पा, केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळ, केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळ आणि आंतरमहाविद्यालयीन मंडळाच्या शिफारशीवरून, आंतरमहाविद्यालयीन मंडळ आणि केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळ यांच्या शिफारशीवरून नोव्हेंबर 1948 मध्ये
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग जो काय तो स्थापन करण्यात आला आणि नंतर 1949 मध्ये ऑगस्ट 1949 मध्ये या आयोगाने आपला अहवाल सादर केला होता. तर या आयोगाने ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्यामध्ये या विभिन्न प्रकारच्या शिफारशींचा संदर्भ आपल्याला सांगता येऊ शकेल. तर प्राध्यापक या दृष्टिकोनातून जी काही शिफारस आहे ती त्यांची काय होती की योग्य पात्रताधारक प्राध्यापक महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे पात्रताधारक प्राध्यापक नियुक्त केले जावेत. आजही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पात्रताधारक प्राध्यापक नियुक्त व्हावेत या हेतूने काही पात्रता एक प्रकारे महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी किंवा सिनियर प्राध्यापकांसाठी विचारात घेतले गेलेले आहेत की जे विद्यापीठ स्तरावर या ठिकाणी शिकवत असतात किंवा महाविद्यालयीन स्तरावर शिकवत असतात, मार्गदर्शन करत असतात. मग ती नेट सेटची पात्रता असो किंवा MPhil किंवा एक प्रकारे PhDची पात्रता असो. तर अशा प्रकारच्या पात्रताधारकच प्राध्यापकांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी असं एक प्रकारे या राधाकृष्णन आयोगाने सुचवलेलं होतं. किंबहुना जसं मी मगाशी म्हटलं की शिक्षक दृष्टिकोनातून असणारे रचनात्मक स्वरूप नेमकं कसं असावं, तर प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, निर्देशक आणि संशोधक अधिछात्र या पद्धतीने शिक्षकांची रचना असावी. म्हणजे प्रथम स्थानीय प्राध्यापक, त्यानंतर वाचक, व्याख्याता, निर्देशक तसेच संशोधक अधिछात्र या पद्धतीने शैक्षणिक पातळीवरची असणारी शिक्षकांची रचना असावी यालाही त्यांनी या शिफारशीमध्ये स्पष्ट केलेलं होतं. त्यानंतर शिक्षण मानक म्हणजे एक प्रकारे शिक्षणासंबंधीचे असणारे आधारभूत घटक म्हणा किंवा मानक म्हणा या अर्थाने जर विचार केला तर 12 वर्षांच्या शालेय व अंतर्वर्ती शिक्षणानंतर विद्यापीठ शिक्षण देण्यात यावे. किती? 12 वर्षांच्या शालेय व अंतर्वर्ती शिक्षणानंतर विद्यापीठ शिक्षण देण्यात यावे. त्यानंतर अंतर्वर्ती शिक्षणाची म्हणजेच इंटरमिडिएट कॉलेजेस म्हणजेच 9वी ते 12वी किंवा एक प्रकारे काही राज्यांमध्ये 11वी ते 12वी असं जी काही महाविद्यालये आहेत ती उभा केली जावीत. आता पहा की 9वी ते 12वी असं स्वरूप तर आपल्याकडे इंटरमिडिएट कॉलेजचं सध्या पाहायला मिळत नाहीये. मात्र या ठिकाणी 11वी ते 12वी असं जे काही स्वरूप आहे ते विभिन्न घटक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारची महाविद्यालये उभारली जावीत की आणि त्याचबरोबर व्यावसायिक संस्थासुद्धा उभारल्या जाव्यात असंही त्यांचं या शैक्षणिक धोरणाच्या पातळीवर विद्यापीठ शिक्षणाच्या दृष्टीने एक प्रकारे मत होतं. एवढंच नव्हे तर शिक्षणाचं माध्यम या दृष्टीने जर विचार केला तर पुन्हा एकदा जो काही त्रिभाषा सूत्राचा विचार आज आपल्याकडे स्वीकारला गेलेला आहे तर त्या त्रिभाषा सूत्राचा संदर्भसुद्धा विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या माध्यमातून विचारात घेतला गेला होता. यातही तसंच म्हटलं गेलं होतं की एक प्रकारे उच्च शिक्षण प्रादेशिक भाषेत घेता येईल. तसेच विद्यार्थ्यांना एक किंवा अनेक विषयासाठी प्रादेशिक भाषेऐवजी हिंदी भाषा निवडण्याची मुभा असेल आणि जगाशी संपर्क साधण्यासाठी किंवा ज्ञान घेण्यासाठी इंग्रजी भाषेचे सुद्धा शिक्षण देण्यात यावे. म्हणजे प्रादेशिक भाषा, राष्ट्रीय भाषा या अर्थाने किंवा एक प्रकारे भारताच्या पातळीवर असणारी एक महत्त्वपूर्ण अशी राजभाषा या अर्थाने हिंदी याचाही निवड करण्याची मुभा असावी आणि त्या पातळीवर या ठिकाणी जगाशी संपर्क साधण्यासाठी किंवा ज्ञानार्जन करण्यासाठी किंवा ज्ञान घेण्यासाठी इंग्रजी भाषेचा सुद्धा एक प्रकारे उपयोग करण्यात यावा यालाही त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये शैक्षणिक माध्यमाच्या पातळीवर विचार घेतलेला आहे. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाच्या बाबतीत मात्र त्यांनी एक प्रकारे जो काही विचार मांडलेला आहे तोही समानतेचाच मांडलेला आहे किंवा स्त्री शिक्षणाला समान महत्त्व देऊन स्त्रियांसाठीच्या महाविद्यालयांना व विद्यापीठांना सारख्याच सुविधा पुरवाव्यात. स्त्री शिक्षणाला समान महत्त्व देऊन पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्याही शिक्षणाला समान महत्त्व देऊन स्त्रियांसाठीच्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठांना एक प्रकारे सारख्याच सुविधा दिल्या जाव्यात. विद्यापीठ शिक्षण विषयाचा समावेश समवर्ती सूचित करावा. कोणत्या सूचित? तर समवर्ती सूचीमध्ये विद्यापीठ शिक्षण विषयाचा समावेश जो आहे तो केला जावा आणि विद्यापीठांच्या समन्वय, नियोजन व आर्थिक बाबीमध्ये योग्य नियोजन करता यावे यासाठी केंद्र शासनाकडे विद्यापीठांची सर्व जबाबदारी द्यावी. कुणाकडे? केंद्र शासनाकडे विद्यापीठांची सर्व जबाबदारी देण्यात यावी की जेणेकरून विद्यापीठांच्या स्तरावरचा योग्य प्रकारचं कोऑर्डिनेशन ठेवता येऊ शकेल, नियोजन करता येऊ शकेल, आर्थिक बाबीमध्ये योग्य नियोजन करता येऊ शकेल. या सर्व हेतूने विद्यापीठाविषयी संबंध जबाबदारी हे केंद्र सरकारकडे सोपवली जावी. प्रशासकीय सेवांसाठी एक प्रकारे विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असंही त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये स्पष्ट केलेलं होतं की जे आपलं प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर विद्यापीठांना अनुदान प्रदान करण्यासाठी केंद्रीय अनुदान आयोगाची निर्मिती करावी आणि विद्यापीठ प्रशासनाची रचना व आयोगाने सुचवलेल्या पद्धतीप्रमाणेच असावी. जी काही विद्यापीठ प्रशासनाची रचना आहे ती या राधाकृष्णन आयोगाने सुचवलेल्या पद्धतीप्रमाणेच असावी असंही त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये म्हटलेलं आहे. तर अशा या वेगवेगळ्या विषयांशी संबंधित, वेगवेगळ्या घटकांशी संबंधित
विद्यापीठ शिक्षणाच्या दृष्टीने असणाऱ्या शिफारशी या आयोगाने केलेल्या होत्या. त्यानंतर कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते, असाही प्रश्न मागे राज्यसेवेने विचारलेला आहे. जर आपण या ठिकाणी मागच्या प्रश्नपत्रिकेचा संदर्भ जर पाहिला तर काय विचारलेलं आहे, सरळ सरळ या ठिकाणी व्यक्ती आधारितच हा प्रश्न आहे. जसं बापूजी आणि विशींचा हा प्रश्न आपण विधानांच्या दृष्टीने पाहिला होता, तसा हाही व्यक्ती आधारित प्रश्न आहे की कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते. विशेषतः भारतात सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते. जवाहरलाल नेहरू, मोहनदास करमचंद गांधी, नसरुद्दीन शाह, JRD टाटा. तर आता एक लक्षात घ्या की अशा प्रकारचा प्रश्न घेण्यामागचा हेतू एकच आहे की एक प्रकारे याचाही संबंध राजकीय दृष्टीकोनातून आपल्याला स्पष्ट करता येतो आणि म्हणून या ठिकाणी पॉलिटी बेसिसवर अशा प्रकारच्या प्रश्नांचा संदर्भ घ्यायला काही हरकत नाही किंवा विचार करायला काही हरकत नाही. तर इथं एक विधान दिलेलं आहे आणि त्या विधानाचा संबंध कोणत्या व्यक्तीला लागू होतो, विशेषतः कोणत्या व्यक्तीच्या आत्मचरित्राच्या दृष्टीकोनातून तो महत्त्वाचा विधान आहे. तर एक प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू हे याचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर एक प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या आत्मचरित्रामध्येच त्या आत्मचरित्राची जी काही सुरुवात जी आहे ती या विधानाने केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. का तर पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा एका सुखवस्तू कुटुंबातील एकुलते एक चिरंजीव या अर्थाने या ठिकाणी विचार घेतले गेलेले होते तत्कालीन कालखंडामध्ये आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांनी आपल्या या विधानाच्या माध्यमातून स्वतःबद्दलचं असणारं जे काही आत्मचरित्र जे काय आहे ते सुरू केलेलं होतं आणि त्यामुळे याचा संबंध जो काय तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी जोडता येतो. 1934 ते 1935 या कालखंडामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःचं हे जे काही आत्मचरित्र आहे ते एक प्रकारे तुरुंगात बसून लिहिलेलं होतं आणि 1936ला ते नंतर प्रकाशित झालं. तर असं हे या ठिकाणी विधान जे काय ते माजी पंतप्रधान असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राशी रिलेटेड आहे. मात्र पहा, जवाहरलाल नेहरू यांचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र टू वर्ड फ्रीडम या नावाने सुद्धा ओळखलं जाते. या नावाने सुद्धा हे आत्मचरित्र त्यांचं ओळखलं जातं. भले या ठिकाणी जवाहरलाल नेहरू ॲन ॲटोबायोग्राफी असा जरी संदर्भ त्याचा आपण घेत असलो तरी या नावाने सुद्धा त्यांचं आत्मचरित्र जे काय आहे ते ओळखलं जातं. जवाहरलाल नेहरूंनी हे आत्मचरित्र 1934 ते 35 म्हणजे जून 1934 ते फेब्रुवारी 1935 या काळात तुरुंगात असताना लिहिलं होतं आणि हे नंतर 1936 प्रकाशित झालेले होते. त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता पहा, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयीचा सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारला गेलेला आहे पॉलिटीच्या अनुषंगाने. तर त्यामुळे आपल्याला आपल्या विषयाची जी काही व्याप्ती आहे ती केवळ भारतीय संविधानाच्या पुरतीच मर्यादित न ठेवता अशा वेगवेगळ्या अँगलने, मग ती स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनुषंगाने बापूजी यांच्याशी संबंधित असणारा प्रश्न असेल किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या या आत्मचरित्राच्या स्तरावर असणारा प्रश्न असेल, अशा वेगवेगळ्या अँगलने आपल्या विषयाची व्याप्ती जी काय ती कधी कधी प्रश्नांच्या माध्यमातून वाढत असते असं म्हणायला काही हरकत नाही. किंबहुना आपण जर संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेचा पेपर जर मागचा 2023 जर या ठिकाणी पाहिला असेल तर त्यामध्ये पण एक प्रश्न जो आहे तो आयोगाने विचारलेला होता की ज्याच्यामध्ये एका बाजूला अनेक राजकीय, विशेषतः पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांची नावं दिली होती आणि त्यांचा संबंध कोणत्या वेगवेगळ्या विचाराशी संबंधित आहे असं विचारलं होतं. आणि बहुतांश विद्यार्थ्यांना हे लक्षातच आलं नाही किंवा अशा प्रकारचा राज्यशास्त्रातला असणारा प्रश्न कसा काय विचारला गेला. तर एक लक्षात घ्या की संयुक्त गट ब गट क च्या स्तरावर जे काय आपल्याला टायटल दिलेलं आहे पॉलिटीच्या अनुषंगाने ते राज्यशास्त्र असंच दिलेलं आहे आणि मग त्यामुळे राज्यशास्त्राशी संबंधित शास्त्रीय पातळीवरचे जे काही प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात असं म्हणायला काही हरकत नाही. राज्यशास्त्र हे शास्त्र का या अर्थाने जे काही वेगळ्या प्रकारचे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आहेत त्यांच्याविषयीच्या दृष्टीकोनातून प्रश्न विचारला तर ते काही चुकीचं असणार नाही आहे. आणि म्हणून तशा प्रकारचा एक प्रश्न जो काय तो मागच्या या 2023च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर तसंच काहीतरी आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो किंवा पॉलिटीची व्याप्ती जी काय आहे ती आयोग कशा पद्धतीने कशा प्रश्नांच्या स्वरूपात इथं वाढू शकेल हे इथं आपण निश्चितपणे सांगू शकणार नाही. तर इथंही आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दृष्टीकोनातून असणारा हा प्रश्न आहे किंवा एक प्रकारे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, म्हणजे आपल्याला बरोबर विधान या ठिकाणी शोधायचं आहे. तर हे न्यायालय कायमस्वरूपी जिनिव्हा येथे कार्यरत आहे. त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी होते आणि निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीस पात्र नसतात. तर आता पहा, हे न्यायालय कायमस्वरूपी जिनिव्हा येथे कार्यरत आहे हे विधान मात्र चुकीचं आहे. जिनिव्हा नाहीये तर हे न्यायालय या ठिकाणी हेग इथं
कार्यरत आहे, कायमस्वरूपी कार्यरत आहे असं म्हणायला जागा उरते आणि म्हणून या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे. त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात, तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या पुढे आलेले सर्व प्रकारचे प्रश्न हे उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात, हे म्हणणं बरोबर आहे. न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी होते, हेही विधान या ठिकाणी चुकीचं आहे. का तर इथं 6 वर्षाच्या नव्हे तर 9 वर्षाच्या कालावधीसाठी या ठिकाणी ही न्यायाधीशांची निवड जी काय ती होत असते. साधारणपणे आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या अंतर्गत असणारे 15 न्यायाधीश असतात आणि या 15ही न्यायाधीशांचा जर विचार केला तर या ठिकाणी यांची जी निवड आहे ती 9 वर्षाच्या कालावधीसाठी होत असते. निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीस पात्र नसतात असं म्हटलेलं आहे, तर हेही विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण की निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात आणि म्हणून या ठिकाणी फक्त एकच विधान बरोबर आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. माता 1945 साली संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना ज्या परिषदेतून झाली त्याच सॅन फ्रान्सिस्को परिषदेत हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय प्रस्थापित करण्यात आले. या न्यायालयात 15 न्यायाधीशांचा समावेश असतो, जसं मी आता म्हटलं. कोणतेही दोन न्यायाधीश एकाच देशाचे नागरिक असू शकत नाहीत. म्हणजे या 15 न्यायाधीशांच्या पातळीवर जर विचार केला तर कोणतेही 2 न्यायाधीश एकाच देशाचे नागरिक असू शकत नाहीत. म्हणजे एकाच देशाचे 2 नागरिक एक प्रकारे न्यायाधीश होतो, तर त्यामध्ये कोणतेही 2 न्यायाधीश एकाच देशाचे नागरिक असू शकत नाहीत किंवा एक प्रकारे कोणत्याही एका देशाचे नागरिक या अर्थाने तो 2 न्यायाधीश त्या 15 न्यायाधीशांमध्ये असू शकत नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा आणि सुरक्षा परिषदेद्वारे स्वतंत्रपणाने आणि बहुमताने 9 वर्षांच्या कार्यकाळाकरिता 9 वर्षांच्या कार्यकाळाकरिता या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड केली जाते. कशा पद्धतीने तर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा आणि सुरक्षा परिषदेद्वारे स्वतंत्रपणे आणि बहुमताने 9 वर्षाच्या कार्यकाळाकरता या न्यायाधीशांची निवड जी काही ती केली जाते. एवढंच नव्हे तर दर 3 वर्षांनी 1/3 म्हणजे 5 न्यायाधीशांच्या पदासाठी निवडणूक घेतली जाते. म्हणजे 15 पैकी 1/3 याचा जर विचार केला तर 5 न्यायाधीशांच्या पदांसाठी निवडणूक घेतली जाते. कधी तर दर 3 वर्षांनी. दर 3 वर्षांनी ही निवडणूक 5 न्यायाधीशांच्या पदांसाठी घेतली जाते आणि सर्व न्यायाधीश जे काय आहेत ते पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. तर या अनुषंगाने या आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयीची ही संबंध माहिती या संबंध विधानांच्या रचनेत स्पष्ट करता येते आणि एक प्रकारे पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं उत्तर आपण स्पष्ट करता येईल. पुढे जाण्याच्या आधी आपण आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे या ॲपच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या बॅचेस सध्या सुरू आहेत त्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया या ब्रेकच्या माध्यमातून. तर एक लक्षात घ्या, आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या योजनातून असणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच आपली सध्या सुरू आहे. ज्यांना कोणाला विस्तृत अर्थाने या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे, मग ती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ची असो किंवा आगामी 2024ची असणारी एक्झाम असो, तर त्यांच्याकरता आपली बॅच सध्या सुरू आहे. फक्त 1200 रुपयांच्या फीसमध्ये आपल्याला 50+ व्हिडिओच्या सह आणि विस्तृत नोट्ससह असणारी ही बॅच अवेलेबल आहे. वॉच टाइम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर ज्यांना कोणाला या ठिकाणी राज्यव्यवस्थेची ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची विस्तृत बॅच जी आहे, विस्ताराने अभ्यासाविषयी जी बॅच आहे ती अटेंड करायची आहे, परचेस करायची आहे, त्यांनी एक प्रकारे या बॅचचा विचार करायला काही हरकत नाही. त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक जी काय आपली वन डे रिव्हिजन बॅच आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहूया. वन डे रिव्हिजन बॅच सध्या सुरू आहे आणि एक प्रकारे जी काही 250 रुपयांची आपली वन डे रिव्हिजन बॅचची फीस होती ती कमी करून मी फक्त 100 रुपयामध्ये बॅच आता अवेलेबल करून दिलेली आहे. तर एक प्रकारे एकूण 20+ व्हिडिओज, वॉच टाइम 3 पट आणि व्हॅलिडिटी 1 महिना यासह 60% डिस्काउंटच्या अंतर्गत वन डे रिव्हिजन बॅच की ज्यांना या ठिकाणी राज्यव्यवस्थेची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ची रचने रिव्हिजन घडून आणायची आहे अशी ही वन डे रिव्हिजन बॅच किंवा त्याला आपण मॅरेथॉन बॅच असे म्हटलं तर चालेल. तर ही एक प्रकारे सध्या 100 रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि ही स्पेशल ऑफर आहे आणि ही स्पेशल ऑफर एक प्रकारे 7 मे ते 2 जून 2023 अंतर्गत आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर 7 मे ते 2 जून 2023च्या अंतर्गत जर आपण ही बॅच परचेस केली तर ती आपल्याला फक्त 100 रुपयामध्ये स्पेशल ऑफर अंतर्गत प्राप्त होऊ शकेल. त्यानंतर आणखीन एक नवीन बॅच की जी या ठिकाणी मी सुरू केलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा कमी पैशामध्ये प्राप्त व्हावा या हेतूने. तर एक प्रकारे एक लक्षात घ्या
की आपली जी काही पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्पेशल बॅच की जी 300 रुपयांची आहे आणि शिवाय घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच की जी 100 रुपयांची आहे, अशा दोन्ही बॅचेस जर आपण परचेस करायचं म्हटलं तर 400 रुपये आपले खर्च होतात. तर त्याऐवजी मी या ठिकाणी या दोन्ही बॅचेसची एकत्रित बॅच करून ही बॅच फक्त 200 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला पंचायत राज आणि नागरी सुशासन व घटनावस्ती व कलमे या दोन्ही घटकांचा एकत्रित बॅचमध्ये फायदा फक्त 200 रुपयामध्ये घेता येऊ शकेल 50% डिस्काउंटसह. म्हणजे 400 रुपयांची असणाऱ्या या दोन्ही बॅचेस तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये अवेलेबल होतील. एकूण 20+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाइम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 1 महिना आणि ही देखील बॅच स्पेशल ऑफर म्हणून या ठिकाणी 7 मे ते 2 जून 2023 अंतर्गतच आपल्याला असणार आहे. तर याबाबतची सुद्धा स्पेशल ऑफर या ठिकाणी याच कालावधीमध्ये आपण विचारात घेऊ शकता. फक्त 200 रुपयांना या दोन्ही बॅचेस आपल्याला अवेलेबल होतील. आणि ज्यांना कुणाला फक्त घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच हवी असेल तर त्यांच्याकरता या ठिकाणी ही 100 रुपयामध्ये असणारी बॅच सध्याही सुरू आहे. याही बॅचमध्ये या ठिकाणी घटनावस्ती आणि कलमांचं एकत्रित सांगड घालून विश्लेषण केलेलं आहे. प्रश्नांचंही विश्लेषण याच्यामध्ये आपल्याला या घटनावस्ती आणि कलमांच्या दृष्टीने पाहायला मिळेल. एकूण 10+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाइम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने आणि एक प्रकारे फक्त 100 रुपयामध्ये घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच आपल्याला प्राप्त होऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीत? बिनचूक नाहीत. बिनचूक नाहीत म्हणजेच काय तर चूक आहेत. आणखी नाहीत असं म्हटलेलं आहे. बिनचूक नाहीत म्हणजे चूक आहेत. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. फक्त अ आणि क, अ आणि ड, फक्त अ, क आणि ड वरीलपैकी सर्व. विचारले आपल्याला काय की खालील विधानांपैकी विभागीय परिषदांच्या संदर्भात कोणते विधाने बिनचूक नाहीत म्हणजे चूक आहेत. तर विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत हा जो उल्लेख केलेला आहे म्हणून या ठिकाणी ते विधान चुकीचं आहे, कारण की घटनात्मक संस्था त्या नाहीत. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था नाहीयेत. तर त्या कसल्या संस्था आहेत? वैधानिक संस्था आहेत. विभागीय परिषदा या कसल्या संस्था आहेत तर वैधानिक संस्था आहेत. माझा विभागीय परिषदा या वैधानिक संस्था आहेत याचा पुरावा काय तर त्याचा पुरावा या ठिकाणी खालच्याच पर्याय पाहायला मिळतो. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झालेली आहे म्हणून त्या वैधानिक संस्था आहेत. कारण की घटनात्मक संस्था असतात तर घटनेमध्ये त्यांच्याबाबतची तरतूद आपल्याला वेगवेगळ्या कलमामध्ये पाहायला मिळाली असते. पण विभागीय परिषदेची तरतूद घटनेमध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ती घटनात्मक संस्था नाहीये. मात्र राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या भाग 3 नुसार राज्य पुनर्रचना कायद्याच्या 1956च्या भाग 3 नुसार या विभागीय परिषदांची निर्मिती करण्यात आलेली आहे हे म्हणायला जागा उरते. आणि विशेष म्हणजे या राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या भाग 3 नुसार 5 विभागीय परिषदांची निर्मिती केली गेलेली आहे आणि ईशान्य विभागीय परिषद ही जी काय आहे ती ईशान्य विभागीय परिषद कायदा 1971 नुसार निर्माण केली गेलेली आहे. की जी ईशान्य विभागीय परिषद एक विभागीय परिषद जी आहे ती ईशान्य विभागीय परिषद आहे की जी 1971च्या ईशान्य विभागीय परिषद कायद्यानुसार निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे टोटल या ठिकाणी ईशान्य विभागीय परिषदांची संख्या किती आहे तर 6 आहे. किती आहे 6. इथं जो काही उल्लेख इथं केलेला आहे की भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आलेले आहेत तर हे विधान चुकीचं आहे. कारण की एकूण किती विभागीय परिषदा आहेत तर 6च आहेत. राहिला प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे ब आणि क हे विधान या ठिकाणी बरोबर आहेत मात्र अ आणि ड हे विधान या ठिकाणी चुकीचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. कारण की आपल्याला काय विचारलंय की विभागीय परिषदांच्या बाबतीत खालीपैकी कोणती विधाने चूक आहेत किंवा बिनचूक नाहीत. तर या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक अ आणि ड. माझा विभागीय परिषदा भारतात जर आपण विचार केला तर विभागीय परिषदा केवळ सल्लागार आणि चर्चात्मक स्वरूपाच्या आहेत. केवळ सल्लागार आणि चर्चात्मक स्वरूपाच्या आहेत किंवा असतात. म्हणजे विभागीय परिषदांचं जे काही स्वरूप आहे किंवा त्यांच्या कार्याचं जे काही स्वरूप आहे ते सल्लागार आणि चर्चात्मक स्वरूपाचं आहे. राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या भाग 3च्या अंतर्गत 5 विभागीय परिषदांची स्थापना करण्यात आलेली आहे.
राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या भाग 3च्या अंतर्गत 5 विभागीय परिषदांची स्थापना करण्यात आलेली आहे, जसं मी आता या ठिकाणी म्हटलं. आणि 1971च्या या ठिकाणी ईशान्य विभागीय परिषदेच्या पातळीवर एक प्रकारे ईशान्य विभागीय परिषद कायदा 1971च्या अंतर्गत ईशान्य विभागीय परिषदेची स्थापना झालेली आहे. म्हणून ईशान्य विभागीय परिषद वगळता इतर 5 विभागीय परिषदा ज्या आहेत त्या 1956च्या भाग 3च्या अंतर्गत स्थापन केल्या गेलेल्या आहेत. मात्र ईशान्य विभागीय परिषद जी आहेत ही 1971 साली स्थापन झाली आणि ती ईशान्य विभागीय परिषद कायदा 1971च्या अंतर्गत स्थापन झालेली आहे. आणि ऑब्व्हियसली या संबंध विभागीय परिषदा 6 विभागीय परिषदा या वैधानिक सल्लागार संस्था म्हणूनच विचारात घेतल्या जातात. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर विभागीय परिषदेची रचना ही आपल्याला माहिती असली पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की विभागीय परिषदेचा अध्यक्ष हा केंद्रीय गृहमंत्री असतो. सदस्यांमध्ये विभागातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री किंवा प्रशासक प्लस इतर 2 मंत्री असं या सदस्यीय रचनेचं स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी विभागीय परिषदांची जी काही रचना आहे ती पण चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवावी की केंद्रीय गृहमंत्री हे त्याचे अध्यक्ष असतात आणि सदस्यांमध्ये विभागातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, त्या विभागातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री किंवा केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री अथवा प्रशासक आणि प्लस इतर 2 मंत्री. खालील व्यक्तींना सल्लागार म्हणून घेतले जाऊ शकते. या विभागीय परिषदेमध्ये खालील व्यक्तींना सल्लागार म्हणून घेतले जाऊ शकते, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. अशा या सल्लागार व्यक्तींना. तर यामध्ये मुख्य सचिव, नियोजन आयोगाने नामनिश्चित केलेल्या व्यक्ती आणि विकास आयुक्त असं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. तर एकूण 6 विभागीय परिषदा आहेत. त्यामध्ये उत्तर विभागीय परिषद, दक्षिण विभागीय परिषद, पूर्व विभागीय परिषद, पश्चिम विभागीय परिषद, मध्यम विभागीय परिषद आणि उत्तर पूर्व किंवा ईशान्य विभागीय परिषद ही ज्या ईशान्य विभागीय परिषदेची स्थापना 1971च्या कायद्यानुसार झालेली आहे. म्हणजे या पहिल्या 5 विभागीय परिषदांचा जो काही संबंध आहे तो 1956च्या राज्य पुनर्रचना कायदा या अंतर्गत असणाऱ्या भाग 3शी आहे आणि ईशान्य विभागीय परिषदेचा संबंध जो काय तो 1971च्या कायद्याशी आपल्याला जोडता येतो. आणि अशा या विभागीय परिषदेच्या माध्यमातून नेमके कोणत्या प्रकारचं या ठिकाणी कार्य केलं जातं, तर भावनिक एकात्मीकरण करणे, म्हणजे जे काही विभागाच्या अंतर्गत येणारे विभिन्न घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही या अर्थाने भावनिक एकात्मीकरण करणे, प्रादेशिक वाद व भाषावाद कमी होण्यास मदत करणे. कारण की आपल्याकडे विभिन्न घटक राज्यांच्या अंतर्गत असणारा प्रादेशिक वाद सुद्धा पाहायला मिळतो, भाषावाद सुद्धा पाहायला मिळतो. तर तो वाद चर्चा आणि सल्ल्याच्या स्वरूपात या ठिकाणी कसा मदत करता येऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न करणे, विभाजनामुळे होणारे परिणाम दूर करणे. कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे एका घटक राज्यातून नवीन घटक राज्याची निर्मिती होत असते आणि घटक राज्याच्या विभाजनातून नवीन घटक राज्याचा उदय होत असतो. तर त्यामुळे होणारे जे काही परिणाम आहेत ते दूर करणं, सामाजिक आर्थिक मुद्द्यांवर सहकार्य करणं, म्हणजे विभागात असणारे जे काही विभिन्न घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या अंतर्गत सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सहकार्य कसं प्रस्थापित करता येऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न करणं, मोठे विकास प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करणं. कारण की अनेक मोठे विकास प्रकल्प की ज्यांचा संबंध 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांशी असतो, तर अशा वेळेस हे विकास प्रकल्प पूर्ण करत असताना त्यांच्यात कशा पद्धतीने चांगले संबंध प्रस्थापित करता येऊ शकतील या विभागातल्या संबंध घटक राज्यामध्ये त्या दृष्टीने सुद्धा मदत करणं आणि राजकीय संतुलन ठेवण्यास मदत करणे. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की मुळात तसंच असतं की विभिन्न घटक राज्यांच्या अंतर्गत, विभागातल्या विभिन्न घटक राज्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सरकारी असतात आणि मग अशा वेळेस त्या संबंध वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सरकारांच्या स्तरावर राजकीय संतुलन कसं प्रस्थापित करण्याची गरज असते. तर ती राजकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी या विभागीय परिषदा निश्चितच मदत करतात. तर त्यामुळे या ठिकाणी विभागीय परिषदांचे हे जे काही संबंध कार्य आहे ते सल्लागार आणि चर्चात्मक स्वरूपाच्या दृष्टीने चालतं. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक आहे म्हणजेच कसं आहे? बरोबर आहे. एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय घटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते. राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो. मात्र एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही हे विधान चुकीचं आहे. का? कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 मधली जी काही तरतूद आहे त्या तरतुदीनुसार काय म्हटलेलं आहे
की प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, किंबहुना 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी एखादी व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. 1956च्या 7व्या घटनानुसार या ठिकाणी एकच व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते, हे मान्य केलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर राज्यपाल त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशेष प्रक्रिया सांगितलेली नाहीये, तर हे विधान मात्र बरोबर आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल पदावरून दूर करण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया स्पष्ट केली गेलेली नाहीये. जसं राष्ट्रपती पदाच्या बाबतीत कलम 61 नुसार महाभियोग प्रक्रिया त्याला पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने स्पष्ट केली गेलेली आहे, तसं राज्यपाल पदाविषयीची कोणतीही पदावरून दूर करण्यासंबंधीची किंवा पदच्युती संबंधीची कोणतीही विशिष्ट प्रक्रिया भारतीय राज्यघटनेत स्पष्ट केलेली नाहीये. खूप झालं तर या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती कशा प्रकारची आहे, किंवा राज्यपालांना पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने जर अधिकार कोणाकडे असेल तर तो राष्ट्रपतीकडे आहे, कारण की राष्ट्रपतींच्याच मर्जीवर राज्यपाल पदाचा जो काही कार्यकाळ आहे तो अवलंबून असतो. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्या पदावरून दूर करण्याची कोणतीही प्रक्रिया राज्यघटनेत स्पष्ट केलेली नाहीये. म्हणून एक प्रकारे 2 नंबरचं विधान जे काय आहे ते बरोबर आहे. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एखादा सदस्य असणे आवश्यक असते, तर हे विधान मात्र चुकीचं आहे. राज्यपाल पदाच्या पात्रतेच्या आणि ज्या काही पात्रतेच्या अटी आहेत किंवा ज्या काही शर्ती आणि अटींचा संदर्भ जो काही घटनेमध्ये पाहायला मिळतो, तर त्या दृष्टीने विचार केला तर राज्यपाल हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू नये असं स्पष्टपणाने मेन्शन केलं गेलं आहे. आणि जर का एखादा संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य हा जर राज्यपाल म्हणून नियुक्त होत असेल, तर राज्यपाल पद ग्रहण करण्याच्या वेळी त्यांचं संसद सदस्यत्व किंवा राज्य विधिमंडळ सदस्यत्व हे रिक्त झालं असल्याचं मानलं जाईल, अशी तरतूद कलम 158(1) मध्ये स्पष्ट केली गेलेली आहे. की जर या ठिकाणी संसद सदस्य किंवा राज्य विधिमंडळ सदस्य हा राज्यपाल पद ग्रहण करत असेल, तर त्याच वेळी त्यांचं संसद सदस्यत्व किंवा राज्य विधिमंडळ सदस्यत्व हे रिक्त झालं असल्याचे मान्य करण्यात येतं, असं तरतूद कलम 158(1) मध्ये केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही सभागृहाचा सदस्य तो असू शकत नाही जेव्हा तो राज्यपालपदी येणार असतो. त्यानंतर राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो, हेही विधान चुकीचं आहे, कारण की राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची, कुलपतींची नाही तर कुलगुरूंची, कारण की स्वतः राज्यपाल हे संबंध कुलगुरूंच्या दृष्टीने कुलपती असतात, आणि त्यामुळे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती राज्यपाल करतो असं म्हणणं बरोबर आहे, न की कुलपती, कारण की स्वतःच राज्यपाल कुलपती असतो. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे चौथंही विधान चुकीचं आहे. तर इथं आपल्याला काय विचारतो की कोणतं विधान बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी पुन्हा एकदा आपण थोडक्यात माहिती पाहूया. कलम 153 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, मात्र एखादी व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल नेमली जाऊ शकते. 1956च्या 7व्या घटनेनुसार असणारी तरतूद आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की मणिपूर, त्रिपुरा, नागालँड या राज्यांसाठी सुद्धा अनेक वेळा एक राज्यपाल नेमले जातात. 156 नुसार राष्ट्रपतीच्या मर्जीवर राज्यपालांचा जो काही कार्यकाल आहे तो डिपेंड असतो, किंवा ते राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. आणि कलम 157, 158 नुसार राज्यपाल पदाची पात्रता व पदाच्या शर्तीचा जर विचार केला तर तो व्यक्ती भारतीय नागरिक असावा, वयाची 35 पूर्ण वर्षे असावीत, राज्यपाल कोणतेही अन्य लाभ पद धारण करणार नाही, आणि संसद व राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य तो असू नये, अशी सुद्धा पात्रता स्पष्ट केली गेलेली आहे, किंवा त्याच्या पदाच्या शर्तीविषयक अटी आहेत. आणि राज्यपाल पद ग्रहण केल्यास, जर का एखाद्या संसद सदस्याने किंवा राज्य विधिमंडळ सदस्याने जर का राज्यपाल पद ग्रहण केलेलं असेल, तर ग्रहण केल्यास सभागृहातील सदस्यत्व रिक्त झाल्याचे मानले जाते कलम 158(1) नुसार. आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बाबतीत ते नियुक्ती करतात, कुलपतीच्या नावे. पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या. तर आता हाही प्रश्न नीट लक्ष देऊन आपण पहा, कारण की या बाबतीत सुद्धा प्रश्न आपल्याकडे आयोगाकडून वारंवार विचारले गेलेले आहेत. जसं मी म्हटलं होतं की या आधीच्याही युट्यूब लेक्चरमध्ये मी म्हटलेलं आहे की संसदेतल्या वापरल्या जाणाऱ्या विविध संसदीय तंत्रांविषयी, संसदीय कामकाजाविषयी किंवा संसदीय समित्यांविषयी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही संसदेतल्या असणाऱ्या इतर घडामोडी आहेत त्याविषयी सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले जातात. जसं आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केलं होतं की कोण हा संसद सदस्यांचा मित्र, मार्गदर्शक व या ठिकाणी सल्ला देणारा असतो, तर महासचिव, की जो संसदेच्या सभागृहाच्या स्तरावर काम करणारा महासचिव आहे, तो या ठिकाणी मित्र मार्गदर्शक म्हणून काम करतो. तर इथं अशा संसदेशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही बाजू आहेत कामकाजाच्या दृष्टिकोनातून,
तर त्याविषयी सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न जो काय तो आयोग विचारला जातो आणि तिथं आपण कमी पडतो. तर त्यामुळे आपण हे जे काही संज्ञेशी संबंधित असणारे, कामकाजाशी संबंधित असणारे जे प्रश्न आहेत ते चांगले तयार ठेवले पाहिजेत जेव्हा आपण या ठिकाणी या राज्यसेवेची तयारी करतो तेव्हा. तर इथंही पहा तशाच प्रकारचा प्रश्न आहे की जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसांच्या आत कळविलेच पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर निवडून आली आहे तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. जर का एका सभागृहाचा सदस्य असलेल्या दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहाची जागा रिक्त होते. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर नाहीत? बरोबर नाहीत म्हणजेच काय, तर चुकीचे आहे. फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ, फक्त क. आपल्याला शोधायचे काय, तर चुकीचे विधान शोधायचे. तर पुन्हा एकदा आपण रिपीट अगेन हे विधान वाचूया. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल, दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसांच्या आत कळविलेच पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. तर हे या ठिकाणी विधान चुकीचं आहे. संसदीय नियमावलीच्या दृष्टीने जर विचार केला तर हे विधान जे काय ते चुकीचं आहे. मात्र ब विधान आता पहा की जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर, एखाद्या सभागृहातील 2 जागेवर, जसं आता नरेंद्र मोदी भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी मागे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस वाराणसीमधून पण निवडणूक लढवली होती आणि वडोदऱ्यातून निवडणूक लढवली होती. वडोदरा गुजरात आणि उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी अशा दोन्ही जागांवरून निवडणूक लढवलेली होती आणि ते दोन्ही जागेवर निवडून आलेले सुद्धा होते. तर अशा वेळेस ते एकाच सभागृहातील 2 जागेवर म्हणजे लोकसभा सभागृहातील या दोन्ही जागांवर ते निवडून आलेले होते. मात्र त्यांच्याकरता नियम काय आहे की जर का ते एका सभागृहातील 2 जागेवर निवडून आले असतील तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. तर हे या ठिकाणी बरोबर आहे, कारण की कोणत्या तरी एकाच जागेवरती या ठिकाणी हक्क सांगू शकतात. त्यानंतर क पर्याय, जर एका सभागृहाचा सदस्य असलेला व्यक्ती हा दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. तर हेही बरोबर आहे की जर तो राज्यसभा सभागृहाचा सदस्य आहे आणि नंतर मग लोकसभा सभागृहासाठी सुद्धा जो निवडून आलेला असेल तर मग त्याच्या पहिल्या सभागृहातील जागा काय होते, रिक्त होते, कारण की तो कोणत्या तरी एकाच सभागृहाचा सदस्य म्हणून या ठिकाणी कार्यरत राहू शकतो. एकाच वेळी तो 2 सभागृहाचा सदस्य म्हणून कार्यरत राहू शकतो का, नाहीये. आणि म्हणून जर का तो एका सभागृहाचा सदस्य असेल आणि दुसऱ्या सभागृहासाठी तो निवडून आलेला असेल तर एक प्रकारे त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते, हे म्हणणं बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं होतं की कोणतं विधान चुकीचं आहे, तर फक्त अविधान जे काय ते चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न 108व्या घटनावस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. कोणत्या 108व्या घटनावस्ती विधेयकाबाबत? आता मित्रांनो एक लक्षात घ्या की इथं राज्यसेवेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे आणि आयोगाने याबाबत प्रश्न विचारत असताना काय म्हटलेलं होतं, 108व्या घटनावस्ती विधेयकाबाबत. 108व्या घटनावस्तीबाबत असं नाही म्हटलेलं, 108व्या घटनावस्ती विधेयकाबाबत म्हणजे घटनावस्ती विधेयकाच्या क्रमांकाविषयीचा प्रश्न विचारलेला आहे, घटनावस्ती विषयीचा नाही. कारण की आपल्याकडे घटनावस्ती जेव्हा होत असते किंवा घटनावस्ती जेव्हा होते, विशिष्ट प्रकारची एखादी घटनावस्ती होते तेव्हा त्यासाठीचं घटनावस्ती विधेयक मांडलं जातं आणि त्या घटनावस्ती विधेयकाचाही क्रमांक असतो. तर इथे या ठिकाणी एका विशिष्ट घटनावस्तीविषयी प्रश्न विचारलेला आहे का, नाहीये. तर त्या घटनावस्तीला घडून आणण्यासाठी जे घटनावस्ती विधेयक मांडलं गेलेलं आहे त्या घटनावस्ती विधेयकाविषयीचा प्रश्न आहे. मग आता पहा 108व्या घटनावस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव जागेसंबंधी होते. राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले होते. लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केलेले नाही. 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले. तर मग आता एक लक्षात घ्या की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. आपल्याला या वरच्या 4 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे हे शोधायचं आहे. अ, ब आणि ड, फक्त ब, क आणि ड, फक्त अ, ब आणि क, अ, ब, क आणि ड. माझा पहा की 108वे घटनावस्ती विधेयक हे ऑब्व्हियसली लोकसभा आणि विधानसभेतील महिलांच्या आरक्षणाविषयी होते, हे बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी पहिलं विधान जे आहे की ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये ही महिलांसाठी 1/3 राखीव जागेसंबंधी होते, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे.
राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले होते, हेही विधान बरोबर आहे. कारण की आपल्याकडे जे काही हे महिलांच्या आरक्षणाविषयीचं विधेयक मांडलं गेलेलं होतं लोकसभा आणि विधानसभेच्या स्तरावरचं, तर ते मंजूर केलं गेलेलं होतं राज्यसभेच्या माध्यमातून 2010 मध्ये, आणि त्यामुळे या ठिकाणी हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही, तर हेही विधान बरोबर आहे की लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही. का तर लोकसभा आणि विधानसभेतील महिलांच्या वन-थर्ड आरक्षणाविषयी भारतातल्या 2 घटक राज्यातल्या 2 महत्त्वपूर्ण नेत्यांनी विरोध केला होता. त्यातले एक होते मुलायम सिंग यादव, की जे यूपी मधले नेते होते. मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेश मधले या ठिकाणी समाजवादी पार्टीचे नेते, ज्यांचे सुपुत्र अखिलेश यादव हे आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरे नेते होते ते बिहार मधले लालू प्रसाद यादव, जे चारा घोटाळ्याशी संबंधित आहेत, ज्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव, की जे काल परत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते नितीश कुमार यांच्या बरोबर. तर एक प्रकारे बिहार मधले लालू यादव आणि उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यादव, लालू यादव की जे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आहेत आणि समाजवादी पार्टीचे जे आहेत ते मुलायम सिंग यादव, तर या दोन्ही नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभेतल्या महिलांच्या 1/3 आरक्षणाचा विरोध याकरता केला होता का तर या ठिकाणी त्यांना ओबीसीच्या दृष्टिकोनातून असणारं महिलांचं आरक्षण हे स्वतंत्र पद्धतीने विचार घ्यायचं होतं, आणि म्हणून त्यांनी त्याचा विरोध जो आहे तो केलेला होता. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपलं असं म्हणता येऊ शकेल की या विरोधापोटीच लोकसभेमध्ये, म्हणजे या 2 नेत्यांच्या विरोधापोटीच या ठिकाणी लोकसभेमध्ये हे जे काही विधेयक आहे ते मतदानाच्या दृष्टिकोनातून विचार घेतलं जाऊ शकलं नाही, आणि म्हणून लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही हे म्हणणं बरोबर आहे. 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले, हेही विधान बरोबर आहे. की जे काय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार होतं 2009 ते 14च्या अंतर्गतलं, तर त्या 9 ते 14च्या मनमोहन सिंग सरकार, म्हणजे दुसऱ्या कार्यकाळातील मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील असणारं हे जे काही सरकार होतं ते 15व्या लोकसभेच्या दृष्टीने विचार घेतलेलं सरकार होतं. आणि या 15व्या लोकसभेमध्ये ज्या काही लोकसभेचे अध्यक्ष होते, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, म्हणजे ज्या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, आणि त्यांच्याच कार्यकाळात या प्रकारचं जे विधेयक आहे ते मांडलं गेलेलं होतं. आणि या 15व्या लोकसभा च्या विसर्जनानंतर आपोआप ऑब्व्हियसली हे जे काही घटनास्थळ विधेयक आहे ते रद्द झालेलं होतं. तर त्यामुळे या ठिकाणी हेही विधान बरोबर आहे. म्हणून अ, ब, क आणि ड हे सर्वच विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. तर या अनुषंगाने आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आपल्याला गरज आहे, ती म्हणजे कोणती, की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये राजकीय आरक्षणासंबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्याही दृष्टीने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारला तो. म्हणून मी थोडक्यात त्याची पुढेही माहिती स्पष्ट केलेली आहे की एक प्रकारे कलम 330 नुसार लोकसभा आणि विधानसभेतील असणारं अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण स्पष्ट केलं गेलेलं आहे कलम 330 नुसार. कलम 332 नुसार विधानसभेतील असणारं अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण हे घटनेत स्पष्ट केलं गेलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली 104व्या घटनावलीनुसार आपल्याकडे कलम 334 द्वारा हे जे काही SC आणि STंचं किंवा अनुसूचित जाती जमातींचं लोकसभा आणि विधानसभेतलं असणारं आरक्षण जे आहे ते 70 वर्षांवरून 80 वर्ष म्हणजेच 10 वर्षांनी वाढवलेलं आहे. म्हणजेच एक प्रकारे 25 जानेवारी 2030 पर्यंत ते आता वाढवलं गेलेलं आहे. आणि कलम 331 आणि 333 नुसार असणारं जे काही लोकसभा आणि विधानसभेतलं अँग्लो इंडियन जागांचं असणारं आरक्षण होतं, लोकसभेतील 2 जागांचा असणारं अँग्लो इंडियन जागांचं आरक्षण असेल किंवा नामनिर्देशन असेल, आणि कलम 333 नुसार विधानसभेतील एका जागेचं असणारं अँग्लो इंडियन जागेचं नामनिर्देशन असेल किंवा राखीव जागांचं आरक्षण असेल, की जे 23व्या घटनेनुसार 1969 साली निर्माण केलेलं होतं. तर एक प्रकारे ही दोन्ही अँग्लो इंडियन समाजाच्या असणाऱ्या आरक्षणाची बाबतची तरतूद आता रद्द केली गेलेली आहे 104व्या घटनावलीद्वाराच. आणि त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रपतीद्वारा लोकसभेतील होणारं अँग्लो इंडियन जागांचं 2 जागांचं नामनिर्देशन आणि राज्यपालाद्वारे होणारं एका जागेचं विधानसभेतलं नामनिर्देशन हे आता होणार नाही आहे. आणि त्याचबरोबर पंचायत राज संस्थांचं सुद्धा असणारं आरक्षण आपल्याला माहिती असलं पाहिजे, किंवा घटनेतील कलम 243D नुसार ग्रामीण पंचायत राज संस्थांच्या पातळीवर अनुसूचित जाती जमाती, महिला आणि OBC यांच्या आरक्षणाची तरतूद जी काय आहे ती कलम 243D नुसार केलेली आहे. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीसुद्धा कलम 243T नुसार
अनुसूचित जातीमध्ये महिला आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबतची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. हे 73व्या घटनानुसार विचार घेतलेला आहे आणि हे 74व्या घटनानुसार विचार घेतलेलं आरक्षण आहे. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एकदा आपण छोटासा ब्रेक घेऊन आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन या ॲपच्या माध्यमातून चालणाऱ्या विभिन्न बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर एक प्रकारे सध्या आपली संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा जी काही आहे आगामी, तर त्या अनुषंगातून असणारी बॅच जी काय ती सुरू झालेली आहे. एकूण 60+ व्हिडिओची असणारी ही बॅच आहे. फक्त 1350 रुपयांमध्ये 60+ व्हिडिओज आणि सर्व प्रकारच्या विस्तृत नोट्ससह ही बॅच आपल्या सध्या चालू आहे, सुरू आहे. आणि एक प्रकारे फक्त 1350 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला अवेलेबल आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर जो काही सुधारित अभ्यासक्रम आहे संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षेचा, तर तो संबंध अभ्यासक्रम याच्यामध्ये कव्हर केला गेलेला आहे. तर ज्यांना कोणाला याबाबतची एन्क्वायरी करायची असेल तर ते या कॉन्टॅक्ट नंबरवर याबाबतची एन्क्वायरी करू शकतात. एवढंच नव्हे तर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा ज्येष्ठांतून असणारी सुद्धा आपली बॅच सध्या सुरू आहे. फक्त 700 रुपयामध्ये असणारी ही बॅच आपल्याला आयोगाच्या अभ्यासक्रमाच्या मांडणीनुसार विस्तृत पद्धतीने अभ्यासाला प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर एकूण 25+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार जे काही राज्य प्रशासन, ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन हे सर्वच घटक जे काय ते या बॅचमध्ये कव्हर केले गेलेले आहेत. त्यानंतर एक प्रकारे जसं मी मागाशी म्हटलं की पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅचसुद्धा आपली सुरू आहे. फक्त 300 रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल आहे आणि यामध्ये एकूण 20+ व्हिडिओज आहेत. वॉच टाईम 3 तासांच्या कालावधीसह 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. आणि याही बॅचमध्ये पंचायत राज आणि नागरी सुशासनासंबंधीच्या संबंध व्हिडिओजसह सर्व विस्तृत नोट्ससुद्धा आपल्याला अवेलेबल होतील. त्याचबरोबर बेसिक्स फाउंडेशन बॅच की जे विद्यार्थी या ठिकाणी नव्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छित आहेत किंवा सरळ सेवेच्या अनुषंगातून असणारी तयारी करू इच्छित आहेत त्यांच्याकरता ही आपली बॅच सुरू झालेली आहे. आणि एक प्रकारे संयुक्त गट ब गट क असो, राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा सरळ सेवेच्या कोणत्याही एक्झाम असो, त्यांच्याकरता ही बॅच महत्त्वाची आहे. एकूण 30+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 तासाच्या कालावधीसह 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर फक्त 700 रुपयामध्ये संयुक्त गट ब गट क किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा सरळ सेवेच्या अनुषंगातून असणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाला पूर्ण करणारी ही बॅच आहे. आणि त्याचबरोबर आगामी कालखंडामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा याही दृष्टीने आपले बॅचेस जे काय ते स्टार्ट होणार आहे. तर त्याविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण याबाबतची एन्क्वायरी करू शकता. पुढचा प्रश्न, न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजेच चूक आहे? आता पहा, भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाहीये. भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्त्वाद्वारे संचालित आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. आणि न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. विचारले का आपल्याला की कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चूक आहे? मग आता पहा, भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाहीये हे विधान बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत भलेही कलम 137च्या अनुषंगातून न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबतच्या संकल्पनेचा किंवा अधिकार क्षेत्राचा उल्लेख केलेला असला तरी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या पद्धतीचं स्पष्ट वर्णन आपल्याकडे घटनेमध्ये कुठेही केलं गेलेलं नाही आहे. ज्या काही घटनेमधल्या विभिन्न तरतुदी आहेत, मग ती सर्वोच्च न्यायालयाच्या बेसिसवर जर विचार केला तर कलम 32ची जी काही तरतूद आहे की एक प्रकारे मूलभूत हक्कांच्या अनुषंगाने भाग 3मध्ये कलम 32च्या अनुषंगातून सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रकारे दाद मागता येते विभिन्न प्रकारच्या रिट्स याचिकांच्या द्वारे, किंवा कलम 226च्या माध्यमातून एक प्रकारे रिट याचिकांच्या स्तरावर उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. अशा अनेक प्रकारच्या ज्या काही तरतुदी आहेत, तर त्या घटनेतल्या अनेक तरतुदींच्या आधारे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार क्षेत्राचा भाग जो काय तो स्पष्ट होतो आणि त्यातून न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालय कसं वापरू शकतं याचा उलगडा होतो. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणणं येतं योग्य आहे की भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन कुठेही केलेले नाही आहे. ज्या काही विभिन्न घटनेतल्या विभिन्न प्रकारच्या तरतुदी आहेत त्यातून मात्र या अधिकार क्षेत्राचा वापर जो काय तो स्पष्ट होतो. दुसरं विधान, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्त्वाद्वारे संचालित आहे. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण की संसद आपल्याकडे न्यायालयाविषयीचे सुद्धा कायदे करते किंवा दुरुस्त्या करते. जसं 99वी घटना होती राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाविषयी संसदेनेच घडून आणलेली होती.
की जी नंतर सर्वोच्च न्यायालयाने अवैध किंवा रद्दबातल ठरवली. मग आता सांगायचं हेतू काय की न्यायालयीन पुनर्वलोकन सुद्धा संसदेने केलेल्या कायद्याद्वारे संचालित आहे किंवा घटनेमध्ये जे काही कलम 145 नुसार नियमावली विचारात घेतली गेलेली आहे त्या नियमावलीला अधीन राहूनच या ठिकाणी संसद जी काय आहे ती न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या तत्त्वाचा विचार जो काय तो करू शकते. म्हणजे संसदेने केलेल्या कायद्याला अधीन राहून किंवा घटनेच्या कलम 145 मधील नियमांना अधीन राहून घटनेच्या अंतर्गत असं स्पष्ट केलेलं आहे कलम 137 मध्ये की संसदेने केलेल्या कायद्यांना अधीन राहून आणि घटनेच्या कलम 145 मधल्या नियमांना अधीन राहून एक प्रकारे न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या तत्त्वाचा विचार जो काय तो केला जाईल असं स्पष्टपणाने या ठिकाणी कलम 137 मध्ये स्पष्ट केलेलं आहे घटनेच्या अंतर्गत. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हाही बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्वलोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. तर हेही विधान बरोबर आहे कारण की 1951च्या पहिल्या घटनावस्तीनुसार कलम 31B च्या माध्यमातून 9व्या परिशिष्टाची निर्मिती आपल्याकडे घटनेत झालेली आहे. 1951च्या पहिल्या घटनावस्तीद्वारे कलम 31B च्या माध्यमातून 9व्या परिशिष्टाची निर्मिती भारतीय राज्यघटनेमध्ये झालेली आहे आणि अशा 9व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या कायद्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी काहीही करू शकत नाही किंवा तिला एक प्रकारे त्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. हे जे न्यायालयीन पुनर्वलोकनाचं अधिकार क्षेत्र आहे ते. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही बरोबर आहे. आता चौथा पर्याय जो काय आहे तो चुकीचा आहे. न्यायालयीन पुनर्वलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अधिकार क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. तर एक लक्षात घ्या हे विधान पूर्णतः चुकीचं आहे आणि म्हणून इथं आपल्याला विचारलंय काय की कोणते विधान चूक आहे. तर पर्याय क्रमांक 4 हेच उत्तर आपल्याला स्पष्ट करता येतं. का चुकीचं आहे का तर संसदेच्या कायदे करण्याच्या किंवा कायदे मंजूर करण्याच्या घटनावस्त्या मंजूर करण्याच्या अधिकार क्षेत्राला न्यायालयीन पुनर्वलोकनामुळे कोणताही धक्का पोहोचत नाही. संसदेचा घटनावस्त्या करण्याचा अधिकार किंवा संसदेचा कायदा करण्याचा अधिकार किंवा संसदेचा कायदे मंजूर करण्याचा किंवा घटनावस्त्या मंजूर करण्याचा अधिकार हा न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अडथळ्यामुळे थांबतो का? नाही. भलेही भारतामध्ये संसद सार्वभौम नसली आणि संसदेच्या केल्या जाणाऱ्या कायद्यांना सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या माध्यमातून अवैध ठरू शकत असलं तरीसुद्धा संसदेच्या घटनावस्त्या मंजूर करण्याच्या प्रक्रियेला किंवा कायदा मंजूर करण्याच्या प्रक्रियेला न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अडथळ्यामुळे कोणत्याही प्रकारे अडथळा येत नाही किंवा कोणत्याही प्रकारे आडकाठी येत नाही. तर त्यामुळे या ठिकाणी असं म्हणणं की न्यायालयीन पुनर्वलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे अथवा दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण की आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. भारतामध्ये घटनेने सेपरेशन ऑफ पॉवर जे काय ते मान्य केलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे भलेही न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय हे संसदेने केलेल्या कायद्यांना योग्य की अयोग्य हे ठरू शकत असलं तरीसुद्धा संसद जे काय कायदे मंजूर करते संसद जी काय घटनावस्त्या मंजूर करते या बाबतीत कोणताही अडथळा न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या माध्यमातून उपस्थित करता येऊ शकत नाही हेही आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. हां, जर काय या ठिकाणी संसदेने केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळाचा आदेश हा जर घटनाविरोधी असेल, घटनेच्या मूलभूत चौकटीला विरोध करणारा असेल, घटनेच्या मूलभूत हक्कांना विरोध करणारा असेल तर मग या ठिकाणी त्याविषयी न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अधिकार क्षेत्राखाली तो कायदा किंवा तो आदेश योग्य की अयोग्य हे तपासण्याचा त्याची समीक्षा करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो. पण यामुळे या ठिकाणी संसदेचा कायदा मंजूर करण्याचा किंवा घटनावस्त्या मंजूर करण्याच्या अधिकार क्षेत्राला आडकाठी येते किंवा ती तशा प्रकारे कृती करू शकत नाही हे म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. मग आता पहा की पुढे आपण थोडीशी माहिती पाहूया. उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. भारतीय घटनेने कुठेही न्यायालयीन पुनर्वलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नसले तरी घटनेतील विविध तरतुदींच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. घटनेतील विविध तरतुदींच्या आधारे भारतात न्यायालयीन पुनर्वलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती व तत्वांद्वारे संचलित आहे. का तर सर्वोच्च न्यायालय संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यांच्या तरतुदींच्या किंवा घटनेच्या कलम 145 नुसार करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांच्या अधीन राहून न्यायालयीन पुनर्वलोकन अधिकार क्षेत्राचा वापर करते. जसं मी आत्ता मागाशी म्हटलं होतं की कलम 145च्या
नियमांना अधीन राहून किंवा संसदेने केलेल्या कायद्यांच्या तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालय जे काय ते न्यायालयीन प्रमुखांच्या अधिकारक्षेत्राचा वापर करतं. म्हणून या ठिकाणी असं म्हणायला जागा उरते की न्यायालयीन प्रमुख हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती किंवा तत्वांद्वारे संचालित आहे. 1951च्या पहिल्या घटनावस्तूद्वारा कलम 31B नुसार भारतीय घटनेत नव्या परिशिष्टाची निर्मिती करण्यात आलेली होती आणि या नव्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या कायद्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन प्रमुखांना वापरू शकत नाही किंवा लागू होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय घटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्याच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते. कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्यीय नदी जल वाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. वरील विधानांतील चुकीचे विधान किंवा विधाने कोणती? अ आणि ब दोन्ही फक्त ब दोन्ही विधाने चूक आहेत. तर आता पहा की या ठिकाणी फक्त ब हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. पहिलं जे विधान आहे ते कलम 262(1) नुसार बरोबर आहे. कलम 262(1) नुसार या ठिकाणी हे विधान बरोबर आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 262(1) नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते. हे बरोबर आहे कलम 262(1)च्या तरतुदीनुसार. आणि कलम 262(2) मध्ये जी तरतूद आहे ते काय म्हटलेलं आहे की अशा प्रकारच्या वादांकरता एक प्रकारे कोणत्याही सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकारता वापरता येणार नाही. कलम 262(2) मध्ये काय म्हटलेलं आहे की या प्रकारच्या वादांकरता म्हणजे नदी खोऱ्यातील पाणी वाटपाच्या वादाकरता किंवा नद्यांच्या पाण्याच्या वाटपाकरता सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकारता वापरता येणार नाही आणि याबाबतची संसद कायद्याद्वारे तरतूद करू शकते असंही या ठिकाणी कलम 262(2) मध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर या कलम 262(1) आणि कलम 262(2) या दोन्हीमधल्या तरतुदी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे जेव्हा याविषयीचा प्रश्न विचारला जातो. आता राहिला प्रश्न या ठिकाणी या दुसऱ्या विधानाचा की ब विधान का चुकीचं आहे. तर कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्यीय नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. तर हे ब विधान चुकीचं आहे कारण की कलम 262 नुसार राष्ट्रपतींना अशा प्रकारचा अधिकार आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कारण की कलम 262(1) नुसार आणि 2 नुसार काय तरतुदी आहेत हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. पण राष्ट्रपतींना असा अधिकार आहे असं म्हणणं चुकीचं आहे. का तर पाणी तंटा अधिनियम 1956 पाणी तंटा अधिनियम 1956 द्वारे अशा प्रकारचा वाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. कोणाला? केंद्र शासनाला. अशा प्रकारचा वाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार पाणी तंटा अधिनियम 1956 नुसार कोणाला आहे? तर केंद्र शासनाला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ब विधान चुकीचं आहे. आणि एक प्रकारे आपल्याला विचारलं होतं किंवा कोणते विधान चुकीचे आहे तर फक्त ब. मग आता पहा कलम 262(1) नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर वाटप नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरता तरतूद करता येईल. कलम 262(1) नुसार हे बरोबर आहे. कलम 262(2) नुसार जसं मी म्हटलं की कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकारता वापरता येणार नाही अशी तरतूद संसद कायद्याद्वारे करू शकते किंवा संसद कायद्याद्वारे अशी तरतूद करता येईल. आणि पाणी तंटा अधिनियम 1956 नुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरता लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. कुणाला? तर केंद्र शासनाला. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका बाजूला अधिनियम आणि दुसऱ्या बाजूला तरतुदी आहेत. तर एक प्रकारे या ठिकाणी कोणत्या अधिनियमानुसार कोणती तरतूद विचारात घेतली पाहिजे याविषयीच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटना निर्मिती या अनुषंगाने गट ब गट क च्याही एक्झाममध्ये थोडंसं खोलात जाऊन प्रश्न आयोगाने विचारले होते. इथंही तशाच प्रकारचा प्रश्न आहे कायद्यांच्या विषयीचा की भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये ज्या ब्रिटिशांनी केलेल्या विभिन्न प्रकारच्या कायद्यांचं योगदान महत्त्वाचं आहे त्या कायद्यातल्या तरतुदीविषयीचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. मग आता पहा एका बाजूला दिलेले आहेत अधिनियम भारतीय परिषद अधिनियम 1909, भारत सरकार अधिनियम 1919, भारत सरकार अधिनियम 1935, भारत स्वातंत्र्य अधिनियम 1947 आणि तरतूद आहे आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही. केंद्रामध्ये द्विशासन पद्धती, पहिल्यांदाच मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व आणि प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती किंवा द्विशासन पद्धती. तर मग आता पहा भारतीय परिषद अधिनियम 1909 याचा संबंध जो काय आहे तो आपल्याला जोडता येतो. पहिल्यांदाच स्वतंत्र
प्रतिनिधित्व, मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व किंवा मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ या दृष्टीने पर्याय क्रमांक 300 आपल्याला या 1909चा कायद्याचा संदर्भ जो काय तो जोडता येतो तरतुदीच्या अनुषंगाने. भारत सरकार अधिनियम 1919चा संबंध जो काय आहे तो एक प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4शी जोडता येतो की प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती. त्यानंतर भारत सरकार अधिनियम 1935चा संबंध जो काय आहे तो जोडता येतो केंद्रामध्ये द्विशासन पद्धती. आणि भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947चा संबंध जोडता येतो तो म्हणजे आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही, कारण की ब्रिटिश पार्लमेंटचं भारतावरचं असणारं जे काय वर्चस्व आहे किंवा सत्ता जी काय ती नाही राहिलेली आणि आता स्वतंत्र भारत विचारात घेतला गेलेला आहे. आणि म्हणून एक प्रकारे आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही हे म्हणणं भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947नुसार योग्य आहे. तर एक प्रकारे या ज्या काही जोड्या आहेत ते या पद्धतीने आपल्याला सांगता येतील की अची जोडी 3 नंबर त्याची तरतूद आहे, बची जोडी जी काय आहे ती 4 नंबरची तरतूद आहे, कची जी काय आहे ती 2 नंबरची तरतूद आहे आणि 4 नंबर डची जी काय तरतूद आहे ती 1 नंबरच्या तरतुदीच्या दृष्टीने सांगता येते. तर याचा संदर्भ आपल्याला सांगतो तो पर्याय क्रमांक 1 मध्ये की 3, 4, 2, 1 या अर्थाने याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो या ठिकाणी या अशा विभिन्न प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 23मध्ये अनेक राज्यव्यवस्थेच्या प्रश्नांचं विश्लेषण जे काही ते घडून आलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण आगामी राज्यसभा पूर्व परीक्षा किंवा संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा या प्रश्नातून असणारं हे विश्लेषण आपण पुढे कंटिन्यू अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये इथं आपण थांबतोय. सर्वांना जाताना आणखीन एकदा विनंती की एक प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर या ठिकाणी या संबंध प्रश्नविश्लेषणच्या PDF-साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा की जेणेकरून आपल्याला या संबंध प्रश्नविश्लेषणाची PDF प्राप्त करता येऊ शकेल. आज इथं थांबूयात. धन्यवाद.